आजरा येथील कुंभार गल्लीत गणेश मूर्ती घडवण्याच्या कामांना वेग. यंदा 10,000हून अधिक मूर्तींची निर्मिती. गोवा, कोकण, पुणे, मुंबईतून मोठी मागणी. जागेचा अभाव, शाडू मातीची टंचाई आणि वाढत्या खर्चामुळे मूर्तिकार अडचणीत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरातील कुंभार गल्लीत गणेश मूर्ती घडवण्याच्या कामांना वेग आला असून येथील मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत यंदा 10,000हून अधिक गणेश मूर्त्या साकारत आहेत. आजरा तालुक्यासह गोवा, कोकण, सातारा, पुणे आणि मुंबई येथून गणेश मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यानं कार्यशाळांमध्ये सध्या लगबगीचं वातावरण आहे. आकर्षक कलाकुसर, सुबक आकार आणि दर्जेदार रंगकामामुळे आजऱ्यातील गणेश मूर्तींना राज्यभर विशेष ओळख मिळाली आहे. त्यामुळे दरवर्षी बाहेरील जिल्ह्यांसह राज्यातून व्यापारी आणि भाविक आगाऊ नोंदणी करून मूर्तींची मागणी करतात. ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध आकार आणि रंगसंगतीतील मूर्ती तयार केल्या जात आहेत. मात्र यंदा मूर्तिकारांसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्यात. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन दिलं जात असलं तरी शाडू मातीच्या उत्खननास परवानगी नसल्यानं मातीची टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय शाडूच्या मूर्ती वजनाने जड आणि उत्पादन खर्च अधिक असल्यानं त्या ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. दुसरीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वजनाने हलक्या, वाहतुकी सोयीस्कर आणि तुलनेने स्वस्त असल्यानं ग्राहकांचा त्याकडे अधिक कल असल्याचं मूर्तिकारांनी सांगितलं. त्यामुळे मागणीनुसार पीओपीच्या मूर्तीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. यंदा पीओपी, रंग, रासायनिक साहित्य आणि इतर कच्च्या मालाच्या दरात झालेल्या वाढीमुळे गणेश मूर्तीच्या किमतीही वाढवाव्या लागल्यात. वाढत्या उत्पादन खर्चाचा फटका मूर्तिकारांसह ग्राहकांनाही बसत आहे. तसंच तयार मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्यानं कार्यशाळा अपुऱ्या पडत असून अनेक मूर्तिकारांना अतिरिक्त जागेअभावी अडचणींचा सामना करावा लागतोय. शासनाने आजरा येथील गणेश मूर्ती व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन मूर्तिकारांसाठी स्वतंत्र जागा किंवा संकुल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे. आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास आजऱ्याच्या पारंपरिक गणेश मूर्ती उद्योगाला अधिक चालना मिळून ही कला राज्यभर अधिक व्यापक स्वरूपात पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आर न्यूजसाठी राकेश करमळकर, आजरा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.